नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी शिवानी आरोग्य सखीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणखीन एक नवीन माहिती. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी शेअर केलेली प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत जेनेरिक औषधांबद्दल. जेनेरिक औषधांबद्दल पडणारे प्रश्न व त्यांची योग्य उत्तरं आज आपण या भागात बघणार आहोत. तर मंडळी, जेनेरिक औषधांबद्दल लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे, खूप गोंधळ आहे, खूप प्रश्नसुद्धा आहेत आणि खूप भीतीसुद्धा आहे. तर याच सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. तर जेनेरिक औषधांबद्दल पडणारा पहिला प्रश्न म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे नक्की काय? तर जेनेरिक औषध म्हणजे केमिकलचं नाव, म्हणजेच त्यातील घटक पदार्थाचं नाव, ब्रँडचं नाव नाही. उदाहरणार्थ क्रोसिन, डिस्प्रिन ही ब्रँडेड औषधं झाली. क्रोसिन हा एक ब्रँड आहे आणि पॅरासिटामॉल हे त्यातील केमिकल म्हणजेच त्यातील मूळ घटक पदार्थ आहे आणि त्यालाच जेनेरिक असं म्हटलं जातं. तर दुसरा पडणारा प्रश्न म्हणजे जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषधांच्या किमतीत किती फरक असतो व त्याची कारणं काय? किंवा जेनेरिक औषध स्वस्त का असतं? तर जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा साधारणपणे 70% स्वस्त असतात. कारण कोणतेही औषध तयार करताना त्याच्या संशोधनासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यानंतर कंपनी औषध तयार करण्यासाठी पेटंट घेते आणि कंपनीचा त्या पेटंटवरचा अधिकार संपला की ते औषध कोणतीही कंपनी तयार करू शकते. त्यामुळे औषधे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात. त्याचंच कारणामुळे जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा खूप स्वस्त किमतीत आपल्याला उपलब्ध होतात. आणखीन एक पडणारा प्रश्न म्हणजे डॉक्टर जेनेरिक औषधं लिहून देतील का? तर हो, नक्की लिहून देतील. काही डॉक्टर्स जेनेरिक औषधं लिहूनसुद्धा देतात किंवा जर कोणी देत नसेल तर आपण स्वतः डॉक्टरांना विचारू शकतो की आम्ही जेनेरिक औषधं घेऊ का? मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही भारत सरकारची डॉक्टरी पेशावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेने मेडिकल कंडक्ट व इथिक्स 2002च्या नियमानुसार डॉक्टरांना जेनेरिक औषधं लिहून देण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच 16 सप्टेंबर 2016 रोजी यासंबंधीचे एक गॅजेटसुद्धा प्रसारित केलं आहे आणि यासंबंधित जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्यांनी त्यांचा एक टोल फ्री क्रमांक आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून आपल्या तक्रारी आपण भारत सरकारपर्यंत, त्या यंत्रणापर्यंत पोहोचवू शकतो. तर आणखीन एक पडणारा प्रश्न म्हणजे जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांइतकीच गुणकारी असतात का? तर हो, जेनेरिक आर्ट ही भारतातील क्वालिटी कंट्रोल रिपोर्टसह औषधं देणारी सर्वोच्च कंपनी आहे. त्यामुळे नक्कीच ही औषधं टोटली सेफ आहेत. तसेच सर्दीपासून अगदी कॅन्सरपर्यंत आपल्याला सगळी औषधं 70% कमी किमतीत आपल्याला इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच वापर करू शकता. हे टोटली सेफ आहे, कोणताही धोका नाही. अगदी औषधं सेम, पॉवर सेम, त्याची गुणवत्ता देखील सेम. फक्त ही औषधं आपल्याला कमी किमतीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही निशंक, कोणतीही मनात अळी न ठेवता तुम्ही ही औषधं वापरू शकता. मंडळी, ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. आपण याकडे तितकंसं लक्ष देत नाही. लोकांना वाटतं जेनेरिक स्वस्त किमतीत मिळते म्हणजे ते बनावट आहे किंवा यात फसवणूक चालू आहे. तर तसं काही नाही. यात काय फायदा असू शकतो सरकारचा? तरी यात काय फायदा असू शकतो तुम्हाला खोटी औषधं देऊन किंवा तुम्हाला बनावट औषधं देऊन? यात झाला तर लोकांचा फायदा व्हावा एवढाच हेतू आहे त्यामागे. कारण डॉक्टरने दिलेले प्रत्येक ब्रँड प्रत्येक माणूस अफोर्ड करू शकेल हे नाही, शक्यच नाही आहे. कारण डॉक्टरने लिहून दिलेले प्रत्येक ब्रँड हा सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा नसतो. आणि अशा वेळेला काय होतं, जो पेशंट आहे तो या मेडिकल सुविधांपासून वंचित राहतो. जर त्याच्याकडे पैसेच नसतील तर तो कुठून औषधं घेणार? आपल्या देशात अजूनही
खूप अशी परिस्थिती आहे, हे मी वेगळं सांगायला नको, की लोकांना एक वेळचं पुरेसं अन्न देखील मिळत नाही. मग अशा वेळेला तो जर एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर तो कुठून एवढं महागाचं औषध घेणार? त्यामुळे ही योजना ही त्यासाठीची आहे, ही संकल्पना त्यासाठीची आहे, जेणेकरून प्रत्येक लहानातला लहान माणूस, मध्यमवर्गीय माणूस या सेवेचा उपभोग घेऊ शकेल आणि त्याच्या ज्या इनिशियल ज्या गरजा आहेत त्या तो फुलफिल करू शकेल, तो त्या भागवू शकेल. हा एवढाच त्याच्यामागचा हेतू आहे. त्यामध्ये कुठलाही फ्रॉड नाही, कुठलीही बनावट वस्तू नाही. त्यामुळे आपणसुद्धा या गोष्टींचा वापर केला पाहिजे. या औषधांच्या गुणांवर ग्राहकांचा विश्वास आहे. 15हून अधिक राज्यात यांची अखंडित सेवा चालू आहे. तसेच 1800हून अधिक मेडिकल स्टोअर्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 5000हून अधिक सरकारमान्य औषधं इथे उपलब्ध आहेत. तसेच 1 कोटीहून जास्त लोक या सेवेचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा कोणत्यातरी आजारातून जात आहात, तुमचासुद्धा महिन्याचा औषधांचा खर्च 2 ते 3 हजार रुपये इतका येत असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी येत असेल तर तुम्ही नक्कीच या औषधांचा वापर करू शकता. ही औषधं टोटली सेफ आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही औषधं घेऊन तुमचे पैसे वाचवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.